गुरवे नमः. सद्गुरु गंगागिरी महाराज की जय. ब्रह्मलीन नारायणगिरी जी महाराज की जय. ब्रह्मलीन हरिभक्तपरायण दत्तोबा खानविलकर महाराज की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. विठाला 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 विठाला. रामकृष्ण हरी. संतुष्ट सतम योगी यतात्मा दृढ निश्चयाः मय्यार्पित मनोबुद्धी यो मद्भक्त समे प्रिय. अध्याय 12. ज्ञानेश्वरी. अध्याय 12. श्लोक 14. संतुष्ट सततम योगी. भगवंत अर्जुनाला जो भक्त अर्जुनाला प्रिय आहे, योमत भक्त समे प्रिय असा अर्जुन भगवंत म्हणतात की तोच भक्त मला प्रिय आहे. मग तो भक्त कोणता प्रिय आहे आणि त्या प्रिय भक्ताची लक्षणं काय आहेत ते या ठिकाणी भगवंताने अर्जुनाला कुरुक्षेत्रावरती सांगितलेले आहेत. भगवंत अर्जुनाला या 13व्या श्लोकापासून भक्ताची लक्षणं सांगायला सुरुवात केलेली आहे की तो अद्वेष्ट असतो, तो सर्वांच्यावरती मैत्री करणारा असतो, सर्वांच्यावरती करुणा करणारा असतो, त्याच्यामध्ये मीपणा नसतो, त्याच्यामध्ये अहंकार निरहंकार अहंकार अजिबात नसतो आणि सुखही आलं तरी तो दुःखी होत नाही आणि दुःख आलं तरी ते दुःख भोगण्याची त्याची तयारी असते. मी दुःखी आहे असं कधी म्हणणार नाही. समदुःख सुखक्षमी मैत्र करुणेवच निर्मम अद्वेष्टा अशा प्रकारचा तो भक्त असतो. त्याच्यावरती जे माऊलींनी काही ओव्यांच्यामधून दृष्टांत दिलेले आहेत ते दृष्टांत सुद्धा आपण बघितलेले आहेत. तसंच या संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चय मयी अर्पित मनोबुद्धी मद्भक्त समे प्रिय या श्लोकावरती सुद्धा माऊलींनी या ठिकाणी दृष्टांत दिलेले आहेत काही बरेचसे. ते आपण आज एक थोडक्यामध्ये आपली सेवा निष्काम सेवा आहे आणि भगवंताच्या चरणी आपण ठेवण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. तर तो योगी आहे, तो भक्त आहे. त्या भक्ताला आपलं जीवन जगण्यापुरत्या सर्व गोष्टी असल्या तरी ठीक आहे, ते मिळाल्या तरी ठीक आहे, नाही मिळाल्या तरी ठीक आहे. तो सतत शांत असणारा, सदोदित शांत चित्त ठेवणारा आणि मनाला यत्किंचित सुद्धा विक्षिप्त होऊ देत नाही. म्हणून इंद्रियांच्या मध्ये जे मन आहे, 10 इंद्रिये, 5 ज्ञानेंद्रिये आहेत, 5 कर्मेंद्रिये आहेत. पण या इंद्रियांच्या मध्ये 11वं जे इंद्रिय आहे ते मन आहे चंचल बलवत दृढ म्हटलंय. ते भयंकर चंचल आहे, ते खूप बलवान आहे, ते खूप दृढ आहे.
चंचल आहे, बलवान आहे, दृढ आहे, ते या बाकीच्या इंद्रियांचं सुद्धा ऐकत त्यांना कामाला लावतो. जे नाही ते काम त्याच्याकडून करून घेतो आणि त्याच्यात पाप पुण्य घडतं. असं ते मन आहे आणि ते क्षणात बदलणार आहे. मन क्षणात बदलतं, क्षणात. इथून तिथं गेला का लगेच बदललं, वेगळं येतं मनामध्ये. तुम्हाला जर आता चांगलं म्हणलं का पुढं गेलं का दुसरं भेटलं का नाही ते तर आहे, तसं बदललं मन, वेगळं आहे. ते असं स्थिर राहत नाही, दृढ राहत नाही. म्हणून ते अस्थिर असलेलं मन जे स्थिर केलं पाहिजे, ते मन त्या भक्ताचं स्थिर असतं, चंचल नसतं. म्हणून ते मन केव्हाही तो विक्षिप्त होऊ देत नाही, त्याचं होतच नाही. आणि ज्या वृत्ती आहेत, मी नेहमी सांगत असतो की वृत्तीमध्ये बदल झाला पाहिजे. मनुष्य जसं जसं मोठा होईल ना तशा तशा वृत्ती वाढत जातात, कमी होत नाहीत. माझं म्हणतं आहे त्याची वृत्तीच तशी आहे, काय त्याला करतात. वृत्ती ह्या बदलल्या पाहिजे. बदलल्या पाहिजे म्हणजे काय, ज्या वाईट वृत्ती आहे त्याचं रूपांतर चांगल्या वृत्तीमध्ये झालं पाहिजे. माऊली सुद्धा आपल्या पसायदानामध्ये म्हणतात की जे खळांची व्यंकटे सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांची. भूतांच्या मध्ये मैत्री जडली पाहिजे का भांडण झालं पाहिजे. आणि भांडणाने काय होतं तुम्हाला माहित आहे, कौरव पांडवांच्या मध्ये भांडण झालं, संपलं सगळं. निष्कारण लोक बळी गेले युद्धामध्ये, ठीक आहे. म्हणून ते युद्ध नका करू. काम क्रोध लोभ मोह मद मत्सर अहंकार याच्याशी युद्ध करा. ते युद्ध सगळ्यात श्रेष्ठ आहे. काम घालवा, क्रोध घालवा, लोभ घालवा, मोह घालवा, मद घालवा, मत्सर घालवा, द्वेष घालवा आणि मन निर्मळ करा, स्वच्छ करा. हे असल्यामुळं याच्याशी युद्ध. तुका म्हणे रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, तुकाराम महाराज म्हणतात. मग तुकाराम महाराज कुठं युद्धाला गेले होते हो? मग युद्ध कोणतं झालं होतं तुकाराम महाराजांचं? युद्ध यांच्याशी झालं होतं. हे त्यांची समाप्ती झाली पाहिजे ठाईच, हे नष्ट झाले पाहिजे. म्हणजे त्या परमेश्वराच्या चिंतनावरती, परमेश्वराच्या नामस्मरणावरती आपलं चित्त एकरूप होतं. राहे समाधान चित्ताची. मग चित्त समाधान होतं. तोपर्यंत चित्त समाधान होत नाही. म्हणून या शरीरामध्ये जे काही इंद्रिय आहेत, या इंद्रिय संघांचे नियमन करणारा आणि आत्मतत्व जे आहे, या आत्मतत्वाविषयी ज्याचा निश्चय अतिशय दृढ झाला आणि आत्मतत्वाविषयी निश्चय दृढ झाल्यानंतर, दृढ झाला म्हणजे काय नाही, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा तो एकच देव.
तो आपलासा करून घ्या, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. तो एक करून घ्या देव, आणि तो देव एक करून घेतला की मन दृढ झालं. मिठी पडली पंढरी राया, मग ती मिठी एकदा पडली की ती सुटत नाही, जीवेनं सोडली. जीव गेला तरी झाला पण सोडणार नाही. अशा प्रकाराने तो एक निश्चित होतो, दृढ होतो त्या ठिकाणी. म्हणून अशा प्रकाराने दृढ त्या ठिकाणी झाल्यानंतर त्याचं जे मन आहे नाही का, मन काय होतं, भगवंताच्या चरणी स्थिर होतं. बुद्धी भगवंताच्या चरणावरती स्थिर होते. आणि अशा प्रकाराने मन आणि बुद्धी भगवंताच्या चरणावरती स्थिर करून राहिलाय. यो मद भक्त समे प्रिया, भगवंत म्हणतात, भगवंत म्हणतात तो माझा भक्त खरा आहे. म्हणून हे जे काही आता आपण 2 श्लोकामध्ये पाहिलं की हे जे गुण आहेत हे माझ्या भक्तामध्ये आहे, देव म्हणतो. श्रीकृष्ण भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात. म्हणून माऊलींनी त्याच्यावरती काही ओव्या केलेल्या आहेत. त्या ओव्या म्हणजे तुम्हाला मला ते ज्ञान उकल करून सांगितलं माऊलींनी, स्पष्ट करून सांगितलं. सोपं आहे ते, काही फार अवघड आहे असं काही नाही. ज्ञानेश्वरी काही खूप डिग्र्या मिळवलेले लोक 2-2, 4-4 डिग्र्या मिळवलेल्या आहेत, पण तेव्हा नाही अवघड नाही. तुम्ही तिथपर्यंत गेला तर ते सोपंच आहे की नाही, ते काही अवघड नाही. म्हणून जे सोपं आहे, जे अवघड आहे ते सोपं करून माऊलींनी या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. संतांचं कार्यच ते आहे की नाही, साधूंचं कार्य ते आहे की या जीवाचा, सकल जीवांचा उद्धार कसा होईल याच्यासाठी माऊलींनी ते ज्ञान उकल करून आपला सर्वांना सांगितलेलं आहे. माऊली म्हणतात की ज्याप्रमाणे वर्षे वीण सागरू, जैसा जळे नित्य निर्भरू, तैसा निरुपचारू संतोषी जो. त्या समुद्रासारखा तो संतोषी आहे हो भक्त. समुद्र कसं संतोषी आहे, संतोषी कसा आहे समुद्र, त्याच्या ठिकाणी असंतोष आहे का? तो लय मोठा लय लाटा दिसतो तो, काय तो समुद्र इतका अफाट मोठा आहे. समुद्र पाहिला असेल त्याला कळेल. परंतु तो समुद्र आपली रेखा ओलांडीत नाही.